Hello students, we continue the exercise 1.4. Question number 4 चालू आहे. त्यातला आपण A पार्ट सॉल्व केलेला आहे. आता B पार्ट पाहूयात. त्याआधी आपल्याला आपण जे मागच्या लेक्चर मध्ये व्हॅल्यूज काढल्या होत्या, अल्फा प्लस बीटा इज -1 अँड अल्फा बीटा इज इक्वल टू 1. हे व्हॅल्यूज आपल्याला हे इक्वेशन सॉल्व करताना लागणार आहेत. आता हे सॉल्व करण्यासाठी आपल्याला अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर काय असतं, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर प्लस 2 टाइम्स अल्फा बीटा. आता अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर ह्या साईडला आणूयात. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू, ही प्लस टर्म आहे ती काय होईल, ह्या साईडला मायनस होईल. अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर -2 टाइम्स अल्फा बीटा. आता आपल्याला काय इथे इक्वेशन मध्ये अल्फा रेस टू 4 आहेत, बीटा रेस टू 4 आहेत. इथे आपल्याकडे काय आलेले स्क्वेअर आलेले आहेत. मग आपण काय करूयात, अल्फाला अल्फा स्क्वेअर ठेवूयात. अल्फाला जर अल्फा स्क्वेअर ठेवलं तर 2 आणि 2 काय होतील, 2 × 2 4 होतील. सो पुट अल्फा इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर अँड बीटा इज इक्वल टू बीटा स्क्वेअर. देयरफॉर दिस इक्वेशन बिकम्स, काय होईल, अल्फाला काय ठेवायचे, अल्फा स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर प्लस बीटाला काय ठेवायचं, बीटा स्क्वेअर त्याचा स्क्वेअर आहे. इथे काय येईल, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर -2 टाइम्स अल्फा स्क्वेअर बीटा स्क्वेअर. ओके. आता अल्फा स्क्वेअर स्क्वेअर काय होईल, अल्फा रेस टू 4 प्लस दिस इज बीटा रेस टू 4 इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर -2 टाइम्स अल्फा स्क्वेअर बीटा स्क्वेअर. आता आपण LHS घेऊयात. कन्सिडर LHS. LHS इज अल्फा रेस टू 4 प्लस बीटा रेस टू 4 प्लस अल्फा रेस टू -1 बीटा रेस टू -1. आता अल्फा रेस टू 4 बीटा रेस टू 4 काय आलेली आहे, ही व्हॅल्यू ठेवूयात. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर -2 टाइम्स अल्फा स्क्वेअर बीटा स्क्वेअर. दिस इज अल्फा रेस टू 4 प्लस बीटा रेस टू 4 प्लस दिस इज अल्फा रेस टू -1 बीटा रेस टू -1 किंवा इनवर्स म्हटलं तरी चालेल. आता अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर आहे. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इक्वेशन 1 वरून ही व्हॅल्यू आपण ठेवूयात, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. सो पुट अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर फ्रॉम इक्वेशन फर्स्ट. सो LHS इज इक्वल टू स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये, आता हा जो राउंड ब्रॅकेट आहे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर त्याची व्हॅल्यू आपल्याला ही ठेवायची. सो इन स्क्वेअर ब्रॅकेट अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर -2 टाइम्स अल्फा बीटा. ही कशाची व्हॅल्यू आहे, फक्त अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरची. त्याचा काय आहे, स्क्वेअर. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरची व्हॅल्यू ठेवली आपण, त्याचा आहे स्क्वेअर मायनस दिस टर्म 2 अल्फा स्क्वेअर -2 अल्फा स्क्वेअर बीटा स्क्वेअर आहे, त्याला असं लिहूयात अल्फा बीटा ब्रॅकेट स्क्वेअर -2 टाइम्स अल्फा स्क्वेअर बीटा स्क्वेअरला ठेवूयात अल्फा बीटा ब्रॅकेट स्क्वेअर. दिस प्लस अल्फा रेस टू -1 आहे, बीटा रेस टू -1 आहे, त्यांना कसं लिहिणार आपण, 1 अल्फा 1 बीटा. सो प्लस 1 अल्फा बीटा लिहिलं तरी चालेल. ओके, आलंय की हे लक्षात, कारण अल्फा इनवर्स बीटा इनवर्स म्हणजेच अल्फा बीटा इनवर्स म्हणजेच 1 अल्फा बीटा. ओके, आता आपल्याला पण सगळ्या व्हॅल्यूज माहिती आहेत, अल्फा प्लस बीटा माहिती आहे, अल्फा बीटा माहिती आहेत, त्या व्हॅल्यूज आपण ठेवू. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ अल्फा प्लस बीटा इज -1 and this is bracket square -2 times alpha beta is 1. This is square -2 times alpha beta is 1 bracket square plus 1 upon alpha beta is 1. So this is equal to
minus 1 square is 1, minus 2 into 1 is 2, and this is bracket square, minus 2 into 1 square is minus 2 into 1, and this is plus 1 upon 1 is 1. So this is 1 minus 2 is minus 1 bracket square, minus 2 into 1 is 2, and this is plus 1. So this is minus 1 square is plus 1, and this is minus 2, and this is plus 1. This is 1 plus 1, 2, minus 2 is equal to 0, which is our RHS. Now last example, question number 5. If x is equal to a plus b, y is equal to alpha a plus beta b, and z is equal to a beta plus b alpha, where alpha and beta are complex cube roots of unity, then show that x, y, z, then show that x, y, z is equal to a cube plus b cube. Then show that x, y, z is equal to a cube plus b cube. Alpha and beta are complex cube roots of unity. Alpha, beta are complex cube roots of unity. So therefore, alpha, beta काय असतील? Omega is a complex cube root omega is a complex cube root of unity होतं. तेव्हा आपण काय लिहायचं? Omega cube is equal to 1 and 1 plus omega square is 0. सेम तसंच आहे, अल्फा आणि बीटा कॉम्प्लेक्स क्यूब रूट्स ऑफ युनिटी आहेत, म्हणजेच अल्फा क्यूब इज इक्वल टू 1 असेल आणि 1 प्लस अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू 0. आणि बीटा काय असेल? बीटाला लिहूयात अल्फा स्क्वेअर. आपण हे प्रूव्ह केलेलं आहे पहा लास्ट एक्झाम्पल मध्ये. अल्फा ओमेगा ला काय ठेवलं तर -1 प्लस √3i अपॉन 2 आठवते का? दुसरी व्हॅल्यू आहे -1 मायनस √3i अपॉन 2. ही कॉम्प्लेक्स क्यूब रूट्स आहेत, कॉम्प्लेक्स क्यूब रूट्स ऑफ युनिटी आहेत. ह्याचा स्क्वेअर काय असतो? हा येतो आणि ह्याचा स्क्वेअर ही टर्म येते. हे आपण प्रूव्ह केलेलं आहे. ओके, म्हणजेच बीटा इज इक्वल टू काय ठेवलं? अल्फा स्क्वेअर. सो कन्सिडर LHS इज इक्वल टू काय आहे? LHS एक्स वाय झेड. सो एक्स काय आहे? ए प्लस बी इंटू वाय काय आहे? अल्फा ए प्लस बीटा बी अँड झेड इज ए अल्फा ए बीटा प्लस बी अल्फा. आता या सगळ्या टर्म्स आपण अल्फा मध्ये आणूयात. अल्फा मध्ये आता जिथे जिथे बीटा आहे तिथे काय ठेवूयात? अल्फा स्क्वेअर. जिथे जिथे बीटा आहे तिथे ठेवायचे अल्फा स्क्वेअर. ए प्लस बी एज इट इज. अल्फा ए प्लस बीटा आहे, बीटाची व्हॅल्यू ठेवायची अल्फा स्क्वेअर बी. ए बीटा इज अल्फा स्क्वेअर प्लस बी अल्फा. आता ह्या ब्रॅकेटमध्ये अल्फा आहे, ह्या ब्रॅकेटमध्ये अल्फा कॉमन घेता येईल. इथे अल्फा आहे, इथे अल्फा स्क्वेअर आहे, इथे अल्फा स्क्वेअर आहे, इथे अल्फा आहे. म्हणजे ह्या दोन्ही ब्रॅकेटमधून याच्यातून अल्फा आणि इथनं अल्फा कॉमन घेता येईल. सो ए प्लस बी अल्फा कॉमन घेतला, इथे काय राहील? ए प्लस अल्फा बी. इथनं पण अल्फा कॉमन घेतला तर काय राहील? ए अल्फा प्लस बीटा. सो अल्फा इंटू अल्फा इज अल्फा स्क्वेअर. ती सुरुवातीला ए प्लस बी, ए प्लस अल्फा बी, ए अल्फा प्लस बी. आता ही जे सेकंड दोन्ही टर्म्स आहेत मल्टिप्लिकेशन मध्ये त्यांचं मल्टिप्लिकेशन घेऊयात. म्हणजे काय? LHS इज इक्वल टू
अल्फा स्क्वेअर ए प्लस बी. आता हे मल्टिप्लिकेशन ए ने पुढच्या पूर्ण ब्रॅकेटला, नंतर अल्फा बी ने पुढच्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. ए इंटू ए अल्फा प्लस बी प्लस अल्फा बी इंटू ए अल्फा प्लस बी. So this is equal to alpha square a plus b in bracket a ने multiply करा a square alpha plus ab plus alpha square ab plus alpha b square. ओके. आता इथे ए स्क्वेअर अल्फा आहे. बरं, हे राऊंड ब्रॅकेट मध्ये लिहूयात. आता अल्फा स्क्वेअर असाच ठेवूयात. ए नी पुढच्या पूर्ण ब्रॅकेटला, नंतर ह्या दोन्ही ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं. येते का लक्षात? ए प्लस बी नी आणि ह्या ब्रॅकेटचं, म्हणजे ए ने पुढच्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. ए इंटू ए स्क्वेअर अल्फा प्लस ए इंटू ही टर्म लिहायची पुढे प्लस बी इंटू ए स्क्वेअर अल्फा प्लस ए बी प्लस अल्फा स्क्वेअर ए बी प्लस अल्फा बी. आणि लक्षात दोन्ही ब्रॅकेटचं आता मल्टिप्लिकेशन घेतलंय आपण. ए ने पुढच्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केला, नंतर बी ने पुढच्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केला. सो दिस इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर ए ने मल्टिप्लाय करायचे ए क्यूब किंवा राऊंड ब्रॅकेट टाकला तरी चालेल. आता सगळ्या टर्म्स प्लस मध्येच आहेत. ए क्यूब अल्फा प्लस ए स्क्वेअर बी प्लस अल्फा स्क्वेअर ए स्क्वेअर बी प्लस अल्फा ए बी स्क्वेअर प्लस बी किंवा ए स्क्वेअर बी लिहूया. ए स्क्वेअर बी अल्फा ए स्क्वेअर बी अल्फा प्लस ए बी प्लस अल्फा स्क्वेअर ए बी. बी ने मल्टिप्लाय करायचंय. सॉरी, बी इंटू ए स्क्वेअर अल्फा ए स्क्वेअर बी अल्फा ए बी इंटू बी ए बी स्क्वेअर बी इंटू दिस टर्म अल्फा स्क्वेअर ए इंटू बी स्क्वेअर प्लस बी इंटू अल्फा बी स्क्वेअर बी क्यूब. आता अल्फा स्क्वेअर ने मल्टिप्लाय करून घेऊया, नाहीतर हा राहू द्या बाहेरच. आपण आधी त्या टर्म सॉल्व्ह करू. आता इथे ए क्यूब अल्फा आहे, इथे अल्फा बी क्यूब आहेत. ते सुरुवातीला लिहूया. ए क्यूब अल्फा प्लस अल्फा बी क्यूब आहे, बी क्यूब अल्फा लिहूयात. ओके. प्लस आता ए स्क्वेअर बी इथे आहे, ए स्क्वेअर बी. अजून कुठे ए स्क्वेअर बी आहे? इथे आहे. इथे ए स्क्वेअर बी आहे. ए स्क्वेअर बी काय करूयात? कॉमन घेऊयात. इथनं ए स्क्वेअर बी कॉमन घेतला 1 राहील. ए स्क्वेअर बी कॉमन घेतला प्लस अल्फा स्क्वेअर राहतील. ए स्क्वेअर बी कॉमन घेतला प्लस अल्फा राहील प्लस आता काय घेऊयात कॉमन? ए बी स्क्वेअर ए बी स्क्वेअर ए बी स्क्वेअर कॉमन घेतला काय राहील? अल्फा प्लस 1 प्लस अल्फा स्क्वेअर. सो अल्फा स्क्वेअर इन ब्रॅकेट इथनं अल्फा कॉमन घेऊयात. ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस ए स्क्वेअर बी 1 प्लस अल्फा स्क्वेअर काय आहे? 0 प्लस ए बी स्क्वेअर इंटू 1 प्लस अल्फा स्क्वेअर काय आहे? 0. तर दिस इज अल्फा स्क्वेअर अल्फा इन ब्रॅकेट ए क्यूब प्लस बी क्यूब. हे 0च येणार आहे. ओके. 0 प्लस 0. सो अल्फा स्क्वेअर इंटू अल्फा ए क्यूब प्लस बी क्यूब. आता अल्फा स्क्वेअर ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल? अल्फा क्यूब ए क्यूब प्लस बी क्यूब. अल्फा क्यूब इज 1.
So this is a cube plus b cube, which is our RHS. मिसेलेनियस एक्झरसाइज आहे ती तुम्ही सॉल्व्ह करा. ओके, सोपी आहे. आपण जशी ही एक्झरसाइज सॉल्व्ह केली तशीच सिंपल असणार आहे सगळं.